नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 8वीतल्या गणित विषयातल्या पहिल्या धड्याचा शेवटचा भाग. या धड्याचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या. आता यामध्ये आपण शिकणार आहोत अपरिमेय संख्या संख्या रेषेवर कसे दाखवतात ते. तर चला सुरू करूया या शेवटच्या भागाला. अपरिमेय संख्या. परिमेय संख्यांच्या व्यतिरिक्त आणखी अनेक संख्या संख्या रेषेवर असतात आणि त्या परिमेय नसतात, म्हणजेच त्या काय असतात? अपरिमेय संख्या. आता हे वर्गमुळात 2 किंवा याला म्हणतात पाय. पाय हे नाव खरं तर ग्रीक मधून आले आहे. अपरिमेय संख्या ह्या आहेत. कुठल्या आहेत? वर्गमुळात 2 किंवा 2चे वर्गमूळ आणि पाय. उदाहरणार्थ आता समजा 2चं वर्गमूळ ही अशी एक अपरिमेय संख्या आहे जिला आपण संख्या रेषेवर दाखवायचा प्रयत्न करू. तर आपण हे कसे दाखवले चित्राद्वारे हे आपण समजून घेऊ. कसे? तर संख्या रेषेवर ए हा बिंदू एक ही संख्या दाखवतो. म्हणजे आपल्याला ही संख्या रेषा काढली ज्यावरती 0 हा ओ बिंदूने दाखवलाय आणि 1 हा एकक ए या बिंदूने दाखवलाय. संख्या रेषेला ए बिंदूमधून रेषा एल लंब काढला म्हणजे आपण संख्या रेषेवर ए मधून जाताना एल हा एक लंब काढला जो बरोबर ए बरोबर एक काटकोन बनवतोय आणि ओपी आणि एपी यांचे बरोबर मोजमाप एक एकक असेल असे घेतले. म्हणजे ओपी आणि एपी याचे मोजमाप एक एकक घेतले. म्हणजेच काय केले आपण? एपी इतके अंतर घेतले कर्कटकामध्ये आणि ओ वरती ठेवले आणि त्यापुढे एक कंस काढला जो बरोबर या ओ या रेषेला छेदून गेला. तर एक ओपी काढा आणि ओ ए पी हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओपी चा वर्ग बरोबर ओए चा वर्ग अधिक एपी चा वर्ग. तर ओए चा वर्ग आपला ओए ची किंमत किंवा ओए ची व्हॅल्यू एक एकक आहे. एपी ची किंमत एक एकक आहे. ते 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग ते 1 1 झाले आणि 1 अधिक 1 बनतात 2. म्हणजेच ओपीचाच वर्ग झाला 2. म्हणजेच ओपीचा वर्ग झाला 2. आता दोन्ही साइडला समजा वर्गमुळे घेतली तर ओपीचा वर्ग निघून जातो पण 2 च्या वरती वर्गमूळ येतं. म्हणजेच काय? ओपीची आपल्याला किंमत भेटते. ती किती? वर्गमुळात 2 किंवा 2चं वर्गमूळ. तर ओपीची ही बाजू आपण काढू शकतो पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर आपल्याला ओए आणि एपी यांची किंमत किंवा यांची लांबी जर आपल्याला माहिती असेल तर. आता आपण करणार काय आहोत ते आपण बघूया. तर ओए इतकी लांबी आपण कंपास किंवा कर्कटकात घेतली. लोखंडी टोक आपण ओ वरती ठेवले आणि पेन्सिल आणि लोखंडी टोकात ओए इतके अंतर घेऊन ए या ए मधून जाणाऱ्या लंबावरती आपण कंपास फिरवला. म्हणजेच काय? पेन्सिलने आपण एक कंस काढला जो बरोबर या रेषेतून छेदून जाईल आणि जिथून छेदून गेला त्या तिथे बरोबर क्यू हा बिंदू देऊन तिथे आपण म्हटले की आपल्याला वर्गमुळात 2 ही संख्या तिथे मिळाली. तर आता ओ हे केंद्र आणि ओपी एवढी त्रिज्या घेऊन एक कंस काढला. तो कंस संख्या रेषेला जिथे छेदतो त्या बिंदूला क्यू नाव दिले आणि क्यू ओ क्यू हे अंतर 2 आहे. म्हणजेच वर्गमुळात 2. म्हणजेच वर्गमुळात 2 ही संख्या संख्या रेषेवर क्यू या बिंदूने आपण दर्शवली आहे. तर चला आता आपण सराव संच सोडू ज्यामध्ये आपण वेगवेगळी उदाहरणे घेऊयात. सराव संच 1.4. पहिल्यांदा वर्गमुळात 2 ही संख्या संख्या रेषेवर दाखवली आहे. तर त्याच आधारे वर्गमुळात 3 किंवा 3चं वर्गमूळ ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खालील कृतींच्या पायऱ्या दिल्या आहेत. त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा भरा आणि योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा. तर चला आपल्याला काय पायऱ्या दिल्या आहेत त्या वाचू. त्यानुसार आपण कृती पूर्ण करूया. कृती. संख्या रेषेवर क्यू हा बिंदू कुठल्या संख्येने दर्शवतो? तर संख्या रेषेवर आपण पाहू शकता क्यू हा बिंदू वर्गमुळात 2 या संख्येने दाखवला गेला आहे. क्यू पाशी एक लंब रेषा काढली आणि त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू आर घेतला. म्हणजेच काय? क्यू वरती आपण एक लंब रेषा काढली म्हणजे एक बरोबर 90 अंशाचा कोन घेतला. तो आपला एक लंब दर्शवतो किंवा एक किरण दर्शवतो आणि त्यावरती एक एकक एवढे अंतर घेऊन आर हा बिंदू ठेवू. आता काय करूया माहिती का? ओ आणि आर यांना जोडू आणि त्यांचे मोजमाप किंवा आपल्या कर्कटकामध्ये तितके अंतर आपण घेऊ. म्हणजेच काय? लोखंडी टोक इथे ठेवा आणि आर वरती पेन्सिल ठेवा.
ते इतके अंतर त्या कंपासमध्ये किंवा कर्कटकामध्ये ते, आणि त्यानंतर तिथून एक कंस काढा. तो कंस बरोबर ह्या रेषेला छेदून जाईल. जिथे छेदेल तिथे सी नाव देऊ आणि तो बिंदू हा खरं तर वर्गमुळात 3 चा बिंदू आहे. आता तो कसा काय ते इथे पाहू. OR जोडल्यामुळे त्रिकोण ORQ हा काटकोन त्रिकोण मिळतो. तर इथे OQ ची लांबी आपल्याला माहिती आहे वर्गमुळात 2. OR ची आपली QR ची लांबी आपल्याला माहिती आहे 1 एकक बरोबर. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार OR स्क्वेअर लेंथ OR स्क्वेअर बरोबर लेंथ OQ स्क्वेअर प्लस लेंथ OR स्क्वेअर बनते. ही QR स्क्वेअर. आता लेंथ OQ स्क्वेअर म्हणजे काय? OQ ची लांबी वर्गमुळात 2 आहे. तर इथे आपण लिहू वर्गमुळात 2 चा स्क्वेअर. इथे लेंथ QR आहे आपली 1 एकक, तर ती लिहिली 1 एकक. आता वर्ग आणि वर्गमूळ हे दोघे एकमेकांना कॅन्सल करतात, तेव्हा आपलं उत्तर येते फक्त 2, तर 2 लिहिले. आणि एकाचा वर्ग हा एकच असतो म्हणून 1 लिहिले. आणि 2 आणि 1 उत्तर आले आपले 3. तर लेंथ OR स्क्वेअर आपल्याला 3 भेटला. तर दोन्ही साईडला समजा वर्गमूळ घेतले तर OR चा वर्ग निघून जाईल, पण इथे 3 वरती वर्गमूळ येईल. म्हणजेच काय, लेंथ OR जी भेटते ती आपल्याला वर्गमुळात 3 अशी भेटू शकते. म्हणजेच काय, ही जी आपल्याला लांबी भेटते OR ही आपल्याला वर्गमुळात 3 भेटते. आणि त्याच मापाचा आपण कंस काढला तर जिथे आपल्याला छेदून गेला संख्या रेषेवर तिथे आपल्याला वर्गमुळात 3 ही संख्या मिळू शकते किंवा पुन्हा मिळतेच. तर OR एवढे अंतर घेऊन काढलेला कंस संख्या रेषेला जिथे छेदतो त्या बिंदूला C नाव देऊ आणि C हा बिंदू वर्गमुळात 3 किंवा 3 चे वर्गमूळ ही संख्या दाखवतो. आता पुढचा प्रश्न, संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा. आता कशी दाखवता येईल ते एक काम करूया. तर ही त्याची आकृती आहे. ही आकृती कशी आली ते आपण पाहू. संख्या रेषेवर L हा लंब काढा आणि आरंभ बिंदू O घ्या. म्हणजे आपण हा L लंबाचा एक रेषा काढली आणि त्यावरती आरंभ बिंदू O घेतला, जे बरोबर 0 हे अंतर दाखवतो. आता संख्या रेषेवर P असा बिंदू घ्या की तो OP 2 एकक असेल. म्हणजेच काय, O आणि P यामधले एकक किती पाहिजे किंवा याची लांबी किती पाहिजे या दोघांमधली 2 एकक एवढी किंवा 2 सेंटीमीटर घेतलीत किंवा असे म्हटले तरी चालेल. बिंदू P मधून जाणारा संख्या रेषेला लंब असणारा M रेषा काढली. म्हणजेच काय, या बिंदू P मधून कंपास घ्या, त्या कंपासच्या बरोबर किंवा कोन मापक घ्या आणि त्या कोन मापकाबरोबर 90 अंशाचा कोन बनेल अशी एक रेषा काढा. ती रेषा झाली M. आता या रेषा M वर Q बिंदू असा घ्या की PQ 1 एकक झाले पाहिजे. त्यामुळे OPQ हा काटकोन त्रिकोण मिळाला. आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण त्याच्या किंमत टाकल्या. म्हणजेच लेंथ OQ स्क्वेअर म्हणजेच काय, हा कर्ण म्हणतात काटकोन त्रिकोणातला. तर हा OQ स्क्वेअर बरोबर PQ स्क्वेअर आणि OP स्क्वेअर असा आला पाहिजे. तो OP स्क्वेअर आणि PQ स्क्वेअर आला. आणि OP ची किंमत आपण ठेवली आहे 2, OQ ची किंमत आपली ठेवली 1 आणि 2 चा वर्ग 4 झाला, 1 चा वर्ग 1 झाला, तर 4 अधिक 1 झाले 5. तर इथे आहे वर्ग, तर वर्ग आपल्याला इथे फक्त OQ पाहिजे असेल तर दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्यावे लागेल, तेव्हा वर्ग आणि वर्गमूळ निघून जाते, तर OQ फक्त ही व्हॅल्यू उरते किंवा किंमत उरते. परंतु जर उजव्या बाजूला पाहिले तर 5 हा साधा संख्या आहे, त्यावरती वर्ग नाही, त्यामुळे त्याच्यावरती वर्गमूळ चढेल. तर लेंथ OQ बरोबर आपल्याला किती किंमत भेटेल, वर्गमुळात 5. तर आपण काय करायचं, OQ एवढे अंतर घेऊन कंस काढायचा, जो संख्या रेषेला छेदतो बरोबर R बिंदूला नाव दिले आणि तेच भेटले आपल्याला लेंथ OQ बरोबर वर्गमुळात 5. तर आपल्याला करायचं काय, लोखंडी कंपास मध्ये किंवा कर्कटकामध्ये इथे लोखंडाचं टोक ठेवायचा आणि इथे बरोबर जिथे Q हा बिंदू आला 1 एककावर तिथे आपण R तिथे आपण बरोबर पेन्सिल ठेवली आणि इतकेच अंतर आपण घेऊन एक कंस काढला, जो कंस या L रेषेला छेदून गेला आणि जिथे तो छेदून गेला जिथे R नाव दिले आणि तेच बिंदू आपल्याला काय भेटला, वर्गमुळात 5. तर आज आपण काय शिकलो, धड्याच्या सुरुवातीला आपण पाहिले संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवतात ते, आणि धड्याच्या शेवटी आपण पाहिले अपरिमेय संख्या सुद्धा आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. तर चला आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन धडा सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.